हाय हॅलो. आता या दिवसामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये मार्केटमध्ये छान असे आवळे येतात हे बघा, एकदम फ्रेश असतात. तर त्याचं आपण आज रेसिपी बनवणार आहोत. तर ते पण ऑर्गॅनिक गुळामध्ये बनवणार आहे मी. तर हे आपल्याला धुवून चांगलं वाफून घेणार आहोत आपण चाळणीमध्ये, आणि त्याच्यानंतर आपण नंतरची रेसिपी तर बघणार आहोत. तर आपण आवळा कँडी बनवणार होतो. तर हे मी आवळे स्वच्छ धुवून पुसून, चाळण पण मी पुसून घेतले. तर आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. चांगले पुसून घ्यायचे आवळे, आणि चाळण पण चांगली पुसून घ्यायची. तर हे आता आपण वाफवून घेणार आहोत. हे अर्धा किलो आवळे मी वाफवून घेतले आहेत चाळणीमध्ये. तर आता हे आपण अर्धा किलो असल्या कारणाने अर्धा किलो गूळ, ऑर्गॅनिक गूळ घेतला आहे मी. आणि अर्धा किलो नाही आहे, गूळ कमी आहे, आणि थोडी साखर मी मिक्स केले. तर नुसते साखरेचे नाही करायचे आहेत मला, ऑर्गॅनिक गुळामध्ये करायचे होते. म्हणून तर मी हे आता हे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि हे मिक्स करून आपल्याला 3 दिवस 4 दिवस ठेवायचं आहे. आणि रोज हे असं मिक्स करत राहायचं आपल्याला. आपण गूळ बारीक करून पण घेऊ शकतो. आता हे आपल्याला 4 दिवस असंच मुरत ठेवायचं आहे झाकण लावून. आपण 4 दिवस आवळा कँडी ऑर्गॅनिक गुळामध्ये मुरत ठेवली होती. तर आज चौथा दिवस आहे. तर मी या ह्या पाकामधून हे काढून असं आता हे फॅनखाली वाळत ठेवणार आहे, किंवा ह्याच्यावरती कपड्या घालून तुम्ही उन्हामध्ये वाळवू शकता. आणि जो हे जे लिक्विड आहे गुळाचं आणि आवळ्याचं, ते तुम्ही बाटलीमध्ये भरून 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा हे आवळा रस टाकून तुम्ही पिऊ शकता.